द्वितीय फेरीला सुरुवात करणार आहोत. मूर्तिकेचे पावित्र्य तव राखियले, स्वराज्य स्वप्न तव साकार येले, गरजूने केलास हिंदू उत्सव साजरा, शिवराया तुझ मानाचा मुजरा, तुझ मानाचा मुजरा. राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. आणि उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. आणि या मॅचचा आनंद घेणाऱ्या सर्व लाईव्हच्या माध्यमातून जोडणाऱ्या तमाम सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत. आपण पाहताय जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026चा हा थरार. मॅचला देखील सुरुवात झालेली आहे. इम्प्रोवाइज फटका तिथे मात्र शोधण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटर सलामीला आलेले आहेत. मानव आणि वेदांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ते मात्र एक धाव स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला भेटली. श्री गणेशा झालेले आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहू शकाल. डॉट बॉलची समाप्ती. चांगली गोलंदाजी कमबॅक करत असताना गोलंदाज आतिशला आपण पाहू शकाल. आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केले, परंतु वाईडिश लॉंगॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटली. आजच्या दिवसातील सर्वात हाय स्कोर 76 धावांचा जो खांबालपाडा या टीमच्या नावावरती आपल्याला पाहायला भेटलाय. परंतु या धावा पार करत असताना काय दमदार खेळ निंबोली संघाच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटला, जो नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आत्मविश्वास वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला भेटेल. इथे मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतात, चेंडू खाली, चूक होणार नाहीये. आणि पहिली सफलता येत असताना गोलंदाज आतिशला त्याच्या वैयक्तिक खात्यामध्ये ही पहिली विकेट आणि पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम पवनपुत्र पिसे या टीमला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ईशांत आलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ईशांत आल्या आणि निराश कदमों से जाना पड़ेगा ईशांत को भी. बैक टू द डगआउट. दूसरा विकेट हॅट्रिकच्या उमरठ्यावरती गोलंदाज आतिशला आपण पाहू शकाल. समीकरण बदलतं राहिलेलं आपल्याला पाहायलाच्या दिवसामध्ये. आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर अगदी पहिल्या मॅचमध्ये दुसऱ्या मॅचमध्ये गोलंदाजीचं वर्चस्व राहिलं, परंतु त्यानंतर बॅटिंगचं वर्चस्व देखील आपल्याला या क्रीडा नगरीवरती पाहायला भेटलं. विकेट किपर बीट झाले. थर्ड मॅच क्षेत्ररक्षक चेंडूवरती यष्टांवरती डायरेक्ट चेंडू फेक केला गेला, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईट प्लस दोन धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटल्या. दोन धावेनी धावफलकाचा विचार केला तर धावा पोचलेत. 4 धावा धावफलकावरती आहे. जबरदस्त
फाईन खेळलेत. फाईनचा क्षेत्ररक्षक आतमध्ये आहे आणि चेंडूला पाठवलाय 4 धावांसाठी. चौकार. बघा पुढील मॅच करिता आपण जय हनुमान चौदरपाडा आणि आई एकविरा स्पोर्ट कांबा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. या इनिंग नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. आणि दरम्यान विद्यमान मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर इथे मॅच सुरू आहे. आई गावदेवी सापे ब आणि पवनपुत्र पिसे आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल. पवनपुत्र पिसे टीम पहिलं षटक समाप्त झालेले आहे. 2 गडी बाद झालेले. धावा धावफलकावरती जर आपण पाहिल्या तर 8 धावा पाहायला भेटत आहेत. चला स्पीडअप करा. वेळ अजिबात खर्च करू नका. हो इथे मात्र हा बॉल लेन खिचली होती परंतु लेग साइड लेग स्टंप वाईट बॉल पाहायला भेटतोय. इथे मात्र आपण पाहू शकता लोअर फुलटॉस बॉल चेंडू वाईडिश लोंगांच्या दिशेने चाललेला आहे. 1 धाव इथे मात्र मिळेल. आणि दरम्यान बॅटिंग करणारी टीम पवनपुत्र पिसे यांना 2 धावांनी पॅनलाइज केलेलं आहे कारण की ड्रेस कोड जो मात्र व्यवस्थित नाही आहे. जर्सी जी मात्र त्यांची व्यवस्थित नाही आहे. एकसारखी जर्सी असणं फार गरजेचं आहे. या क्रिकेटच्या युगामध्ये आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये आता खूप चांगले सुगीचे दिवस आहेत आणि क्रिकेटला देखील ग्लॅमरस आलेला आहे. चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला आणि खूप चांगला उल्लेख देखील आमच्या विराज सरांनी देखील चांगली थोडीशी चर्चा देखील झाली की खऱ्या अर्थानं हा खेळ जो आहे भारतामधीलच खेळ आहे. जो आपले आराध्य देव भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला आपल्या सवंगड्या सोबतीला यमुना नदीच्या काठी जात होते आणि तिथे मात्र हा खेळ खेळला जात होता. आणि त्याच वेळेला चेंडू जसा पाण्यामध्ये पडला आणि कालिया मर्दन यांच्याशी मात्र त्यांचं युद्ध झालं आणि तिथे मात्र कालिया मर्दनला त्यांनी पराभूत केलं. त्रेता युगामध्ये हा खेळ खेळला जात होता. इंग्लंडनं खऱ्या अर्थानं भारताकडून बरंच काही चोरून नेलेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. कोहिनूर हिरा आणि अनेक राजा महाराजांचे अस्त्रशस्त्र देखील त्यांनी त्यांच्या म्युझियममध्ये ठेवलेत. आणि दरम्यान भारतातील खेळ देखील तो देखील त्यांच्याकडे जाऊन आता तो खेळ त्यांचा म्हटलं जात असतं. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. जबरदस्त फटका. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार पाहायला भेटतोय. जय हनुमान चौदरपाडा आणि आई एकविरा स्पोर्ट कांबा या 2 टीममध्ये इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. सध्या तरी धावांचा आपण विचार करूया. धावा झाली तर हो चांगला बॉल आहे. बॅटची जरूर होती. स्लिप पॉईंटमध्ये चेंडू दुसऱ्या एंडला धावपाची संधी परंतु तितकं काही ॲनिमेशन जमलं नाही. थ्रो परफेक्ट काही मात्र स्टँडवरती झाला नाही परंतु पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये खेळाडू सेफ पोहोचले होते.
धावसंख्या धावपलकावरती 22 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. पहिलं षटक चांगलं राहिलं आतिशचं. त्या षटकामध्ये 2 गडी बाद झाले होते. पॉवर प्लेचं षटक कसं हाताळावं हे आतिशनं मात्र दाखवलं. त्यानंतर आपण पाहिलं गोलंदाज विकास या षटकामध्ये धावा येथे मात्र आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या धावपलकावरती 22 या आकड्यावरती आपण पाहू शकाल. पुढचा बॉल डेड बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. साईडला इकडे बॅकवर्ड पॉईंट डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. व्हाईटिश लॉंग ऑनला आहे, लॉंग ऑफला आहे आणि लॉंग ऑन देखील ठेवलेला आहे. मिड विकेट आहे. स्क्वेअरला देखील डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. ही व्यूहरचना आपण पाहू शकता. अलाउन द कार्पेट फटका कार्पेटच्या साहाय्याने, परंतु 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. तिथे धावबाद ची संधी आली आहे आणि फलंदाज इथे मात्र बाद होईल. धावबाच्या स्वरूपामध्ये हा तिसरा धक्का. तर पाणी न्यायचंय मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू पाण्याची मागणी करतायत. पाण्याची पूर्तता करणं फार गरजेचं आहे, कारण की तुम्ही जर कोणत्याही क्षणी पाण्याची मागणी कराल ती मागणी नक्कीच पूर्ण केली जाईल. तर पाणी पाठवायचं मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू पाणी मागतायत, तो त्या अनुषंगाने पाण्याची पूर्तता करणं फार गरजेचं आहे. आणि ही पाण्याची सेवा देखील आपल्याला पाहायला भेटली. ते म्हणजे कुमार गौतम पंडित यांच्या वतीनं ही पाण्याची सेवा जी मात्र पुरस्कृत झाली. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर इथे धावा आतिशनं खर्च केल्या. पहिल्या षटकात 9 आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये विकास याने मात्र 14 धावा खर्च केल्या. आणि काय जबरदस्त मॅच. ही देखील मॅच रफ अँड टफ पाहायला भेटेल, कारण की पहिल्या षटकामध्ये जरी पवनपुत्र पिसे थोडासा मागे राहिला असेल, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये त्यांचं कमबॅक झालेलं आहे. तिसरं षटक घेऊन येतो आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अनुज गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. इथे आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केलेला आहे. चेंडू मिड विकेट रिजन मधून 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटलो. बॅटर जयेशच्या बॅटमधून आपल्याला फटका पाहायला भेटला. आता जर आपण इथे पाहिलं ना तर कमबॅक होत आहे मैदानाच्या आतमध्ये पवनपुत्र पिसे टीमचा. काल आपण पाहिलं विहाना स्पोर्ट गावदेवी पिसे टीम जी मात्र दमदार फॉर्ममध्ये आहे आणि हा दुसरा पिसे गावातील संघ देखील कमबॅक करत आहे. मी तर म्हणेन पिसे अगेन्स्ट पिसे अशी लढाई पाहायला भेटेल का, परंतु इथे मात्र पवनपुत्र पिसे टीमला चांगलं कार्य करावं लागेल. सध्या तरी त्या स्थितीमध्ये फाईन लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी बंदुकीच्या घोडीप्रमाणे चेंडू गेला, परंतु चेंडूला देखील अडवलं गेलं. परंतु एक धाव इथे मात्र तितक्याच वेगानं पूर्ण केली आहे. धावसंख्या धावफलकावरती पोहोचत असताना धावा 28 या आकड्यावरती पोहोचलेले आहेत. रितेश जाधव, ध्रुव जाधव हे देखील चांगली गुणलेखकाची भूमिका करतायत. सध्या तरी रितेश जाधव यांना गुणलेखिकेच्या भूमिकेत आपण पाहू शकता. आपटी दिला बॉलला, स्क्वेअरला क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडूला काही पकडू शकला नाहीये. झेल मात्र काही कॅरी करू शकला नाही, परंतु तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 धावा इथे एक्झिक्यूट केल्या आणि धावा पोहोचल्या 30 या आकड्यावरती. तिसरं षटक आपण पाहिलं तर प्रगती पथावरती आहे आणि सध्या तरी आपण विचार केला तर 10.0 ची सरासरी सुरू आहे. इथे मात्र हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक व्हाईटिश लॉंग ऑनचा चेंडूवरती येईल तोपर्यंत एका टप्प्यानं चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी आणि हा दर्जेदार चौकार पाहायला भेटतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावा पोहोचलेल्या आहेत 34 या आकड्यावरती. काय बॅटिंग केली आपण इथे मात्र पाहिलं तर मिडल टॉप ऑर्डरचे तिन्ही फलंदाज मानव, त्यानंतर बॅटर
वेदांत मानवनं चांगली बॅटिंग केली. सध्या तरी आपण पाहिलं तर 8 धावा त्यानं आपल्या संघासाठी मिळवल्या. त्यानंतर बॅटर हा वाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतो. प्रशांत देखील प्रशांत आणि जयेश त्या दोघांवरती या डेथ ओव्हरमध्ये सर्व काही निर्भर असेल. ईशान देखील स्वस्थामध्ये बाद झाला. आता मिडल ऑर्डरच्या बॅटरवरती सर्व काही निर्भर आहे. चांगला फटका आहे त्या ठिकाणी. एक्झिक्युटिव्ह लॉफ्टेड फ्लिक प्लायाला भेटला त्या ठिकाणी. दरम्यान एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फेकी जर पाहिली ना तर थोडी उंच पाहायला भेटली. उंच कदकाठीचा खेळाडू तिथे उपस्थित विकेट किपरच्या माध्यमातून होता, परंतु त्यांना देखील अडचण झाली. चेंडूला कलेक्ट करण्याच्या दरम्यान 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. धावफलक पुढे चाललेला आहे. आता इथे जर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना तर आता या ज्याही धावा येतील त्या धावांचं स्वागत केलं जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 37 धावा धावफलकावरती आहेत. पावलांचा वापर केला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पोहोचतील का पाव? हो, जबरदस्त क्षेत्ररक्षण, चांगले क्षेत्ररक्षण. परंतु इथे मात्र जोपर्यंत चेंडू फेकतील दरम्यान 2 धावा रोखू शकणार नाही. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर इथे 3 गडी बाद झालेले आहेत. धावा जर पाहिलं तर 39 धावा धावफलकावरती आहेत आणि सध्या तरी आपण पाहिलं तर ही धाव गती जी आहे ती खूप चांगली धाव गती समजली जाऊ शकेल. आता या षटकामध्ये काहीसं समीकरण वेगळं पाहायला भेटेल का आपल्याला? तिथे मात्र पाण्याची मागणी होत आहे. पाणी त्या ठिकाणी पोचवायचं आहे, पाण्याची मागणी करतायत खेळाडू. एकोणपन्नास धावा 39 माफ करा 39 धावा धावफलकावरती आहेत आणि आपण जर विचार केला सध्या तरी धावांचं तर 13.0ची सरासरी धावफलकावरती आहे. आता शेवटचं षटक, हाणामारीचं षटक आपण नक्कीच पाहणार आहोत. गोलंदाज सिद्धांतच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलेला आहे. नावामध्ये आपण पाहिलं तर सिद्धांत शांत स्वभावाचं नाव आहे, परंतु दरम्यान आता इथे त्याला अस्थिरता निर्माण करावी लागेल. बॅटरांच्या मध्ये कुठेतरी चुकी करतील आणि चुकीचं समीकरण केल्याने तरी विकेट देखील फेकतील आणि डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला भेटतील. हा बॉल वाईड आहे. वाईट बॉल पाहायला भेटतोय. अजून एक धाव जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 40 या आकड्यावरती धावा लागलेल्या आहेत. या षटकामध्ये मी तर म्हणेन कमबॅक करणं फार गरजेचं आहे. आईगावदेवी सापे पी टीमनं आज या स्पर्धेमध्ये टॉस जिंकला. प्रथम फेरीतील शेवटची मॅच टॉस जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. इथे मात्र शॉट ऑफ प्लेन पुल पॉवरफुल सक्सेसफुल आणि चेंडू गोल झालाय. 7 धावांसाठी षटकार. शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये जर तुम्ही अशा प्रकारे शॉट ऑफ प्लेन बॉल टाकाल तर चेंडूला मात्र सीमा रेषा बाहेर पाठवलं जाईल फलंदाजाच्या वतीने. काय दर्जेदार फटका आपल्याला पाहायला भेटला बॅटर जयेशच्या बॅटमधून. आतापर्यंत जर आपण पाहिला तर 11 धावांवरती बॅटिंग करतोय आणि ज्या क्षणाला आवश्यकता आहे ती पूर्तता त्याच्या वतीनं पाहायला भेटत आहे. सिद्धांत पुढचा बॉल जयेशसाठी आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केलेला आहे. अलाउन द कार्पेट चेंडू चालले, वेग धारण केला, आउटफील्ड फास्ट झाली. 4 धावांसाठी हा चौकार पाहायला भेटतोय. ज्या वेळेला तुम्ही सेट होत असता खेळपट्टीवरती चेंडू हळूहळू तुम्हाला फुटबॉल सारखा दिसत असतो आणि हा उल्लेख देखील सचिन रमेश तेंडुलकर देखील करत असतात, कारण की
म्हणत असतात की मी खेळपट्टीवरती ज्या वेळेला काळ व्यतीत करतो त्यानंतर चेंडू अगदी मोठा दिसत असतो आणि मिस्टर जयेशला देखील हा चेंडू आता मोठा दिसत असावा. सो त्या अनुषंगाने लाईन लेन जी आहे तो परफेक्ट या ठिकाणी ओळखतोय आणि धमाकेदार फटकेबाजी त्याच्या वतीनं पाहायला भेटत आहे. त्यासाठी आपण पाहिलं तर इकडे स्क्वेअर लेग मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन प्रोटेक्शन ठेवलेलं आहे, परंतु गॅपमध्ये भेदून व्यूहरचना फोडण्यामध्ये सफल होत आहे जयेश. इथे चांगला फटका, ओ हो बॅकवर्ड पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते, चुकीला माफी नाहीये. फलंदाज जयेशचा खेळ इथे समाप्त झालेला आहे, कारण की जयेशनं आतापर्यंत जबरदस्त खेळ दाखवला. सापळा रचला होता, ऑफसाईड अपस्टंप बॉल थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न होता गोलंदाज सिद्धांतचा आणि त्यावर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक अगदी स्तब्ध आणि सरळ हातामध्ये तिथे झेल कॅरी केलाय. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकता हा गडी बाद झालाय चौथा आणि धावा जर आपण पाहिल्या तर 50 धावा धावपलकावरती आहेत. या विकेटना आत्मविश्वास आता मैदानाच्या आतमध्ये वाढेल का आई गावदेवी सापे या टीमचा? येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आता चेंडू शिल्लक असतील या षटकातील 3 बॉल इथे मात्र शिल्लक आहेत आणि पुढील मॅच करिता आपण या ठिकाणी पुकार देतोय. जय हनुमान चौदरपाडा आणि आई एकवी राजपूत कांबा टीम, दोन्ही टीमचे कर्णधार आपल्या टॉस बॉक्समध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. इथे बॉटमॅनचा वापर केलेला आहे. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 4 धावांसाठी झन्नाडेदार चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. धावा वाढत आहेत. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली, परंतु दुसरा आणि तिसरा आणि ह्या षटकामध्ये धावा आपल्याला पाहायला भेटल्या. विकेट जरूर गमावले, 4 गडी देखील बाद झाले जरूर, परंतु धावा मात्र थांबलेले नाहीयेत. आपली दिलेला बॉल होता, फाईनला क्षेत्ररक्षक आहे, ओ हो झेल सुटली ते देखील आपण पाहिलं तर, परंतु एक धाव इथे मात्र मिळाली. एक धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पुढे जात असताना धावा पोहोचलेल्या आहेत 55 या आकड्यावरती. 55 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. आता चेंडू आपण पाहिलं शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक आहे. सिद्धांत ओव्हर द विकेटने जाईल. आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केलेला आहे. आता लॉंग ऑन वाईडिश क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, फेक करतील. दरम्यान 2 धावा इथे पाहायला भेटल्या आणि ते 1 शॉट. हा एक जी धाव आहे ना किती महत्त्वपूर्ण आहे, येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. दरम्यान बॅटिंग करत असताना पवनपुत्र पिसे टीमनं 4 विकेट गमावून पहिल्या इनिंगमध्ये जमवलेल्या आहेत धावा 56 आणि 57 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 57 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि दरम्यान पुढील मॅच करिता आपण टॉस करिता या ठिकाणी विनंती करतोय. द्वितीय फेरीमधील पहिली मॅच असेल जय हनुमान चौदरपाडा आणि आई एकवी राजपूत कांबा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. 3 ओव्हरची ती मॅच असेल. आयोजकांच्या वतीनं सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे आणि सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. चला टॉस बॉक्समध्ये आपण जॉईन व्हा आणि हा टॉस करण्यासाठी आपण विनंती करतोय. प्रतीक जाधव आपण यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. कोण असेल टॉस का बॉस हे टॉस बॉक्समध्ये नक्कीच आपल्याला कळेल. आणि पुढील मॅचचं धावतं वर्णन नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. ओमी सुतार यांच्या आवाजात आपण ऐकूया क्रिकेटची उर्वरित कहाणी. थँक्यू सो मच. इथे टॉस जिंकलेला आहे कांबा टीमनं आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. पुढील मॅच आपल्याला द्वितीय फेरीमधील पहिली पाहायला भेटेल जिथे क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत रहा, पाहत रहा. जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 हा थरार. थँक्यू सो मच.
ऑनगोईंग मॅच एका बाजूने आपण पाहतोय पवनपुत्र पिसे स्वतःच्या बाले किल्ल्यावर नक्कीच हा सामना खेळतायत. त्यांचं होम क्रीडांगण स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण पिसे आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय पिसे टीमचा एक अष्टपैलू क्रिकेटर जयेश शेलार. टॉप फॉर्म मध्ये जयेश शेलार. दोन सलामीचे फलंदाज ओपनिंग पेयर आई गावदेवी सापे टीमच्या वतीनं आतिश आणि संकेत ही जोडी. 57 धावांचा पाठलाग होतोय. येणारे 24 चेंडू 57ची गरज. कोणता संघ बाजी मारेल कोण ठरेल बाजीगर याचं चोख प्रत्युत्तर येणारे 24 चेंडू देऊन जाईल. लेट्स प्ले. पंचांचा ग्रीन सिग्नल. विश यू ऑल द बेस्ट. शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू जयेश शेलारचा. यावेळी पहिल्या चेंडूवर मात्र अलॉंग दी कार्पेट मैदानाला गुदगुल्या करतो चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. चेस होती भरपूर तिथे. रेस जिंकली चेंडूने आणि चेंडू जातोय सीमा पार. वाईडिश लॉंग ऑनच्या बाहेर येतो पहिल्या चेंडूवर दर्जेदार चौकार. पुढचा बॉल यावेळी इनसाइड आउट. जबरदस्त ड्राईव्ह करतोय. पाठवला बॉलला स्वीपर कव्हरच्या डोक्यावरना सीमारेषा पलीकडे. क्रिकेटचं सौंदर्य. षटकार. त्याचा प्रमुख नियम आहे आणि पीसी टीमला 2 धावांची निश्चितच पॅनल्टी लागते कारण त्याची ड्रेसिंग कंपल्सरी नाहीये. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या जातील अकाउंटमध्ये. साफे टीमच्या दरम्यान चांगला फटका. फ्लिक केलाय. बॉटम हँडचा वापर आणि चेंडूला पाठवलं डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी येतो हा चौकार. समोरच्या दिशेनं आणखी एक इनसाइड आउटचा ओव्हर द टॉपचा क्लासिकल फटका जातो एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरना. षटकारासाठी येतो हा सिक्सर. कॅलबरीचे 2 खेळाडू आहेत जयेश शेलार आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने आतिश देखील त्याच्यावर हल्ला चढवतो. हवी होतोय. यावेळी चांगला चेंडू लाऊड अपील केली आहे. पडल्यानंतर चेंडू थोडासा उसळी घेतोय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू राईज झाला. बॅट्समन मात्र सरप्राईज झाला. 5 चेंडूची समाप्ती. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलक आपण पाहतोय 20 वर जाऊन पोहोचलाय आणि आता 19 चेंडूमध्ये विजयासाठी 37 धावांची गरज आहे. राईट आर्म राऊंड द स्टंप जयेश शेलार. ओ हो हो हो. हेलिकॉप्टर. यावेळी चेंडू खाली क्षेत्ररक्षक जाल्यामध्ये अडकवलं आणि वारपे पलटवार करतो जयेश शेलार. आतिशची खेळी समाप्त झाली आहे. पहिला मोठा धक्का लागत असताना आई गावदेवी सापे टीमला.
पवनपुत्र पीसे टीमला. पुढचा बॉल राऊंड द स्टंप्स. ओहो, मारना चाहते ते पुन्हा गेंद गई बुलढाणा. एकच धाव, एका धावेच्या मदतीने धावफलक थोडंसं आलतं जुलतं ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. एकने धावसंख्या पुढे सरसावते. 23-23 धावा. 16 चेंडूमध्ये 34चा पाठलाग करायचा आहे, तो म्हणजे सापे टीमच्या बॅटर्सला. हॅमर हातोडा मारला होता तिथे, परंतु कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉल. 15 चेंडू आणि विजयासाठी आता 34 धावांची गरज. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. डाऊन दी बॉल. जयेश शेलार येतोय. चुकीला माफी नाहीये. झेल कॅरी झालाय. सफलता मिळते तिथे गोलंदाजाला. दुसऱ्या विकेटचं पतन. पाठवण्याचा प्रयत्न अपयशी ठरतोय फलंदाज. न्यू बॅट्समन अरबाज येतो मैदानाच्या आतमध्ये. आल्या आल्या तिथे प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु कुठेतरी मात्र चांगल्या चेंडूंची हाताळणी करतोय गोलंदाज शुभम. कौतुक करावं लागेल. वापसी राहिली या ओव्हरमध्ये. दुसरं षटक पीसी टीमच्या नावावर राहत आहे. फिंगर रोल. आणखी एक चांगला चेंडू पडल्यानंतर पहा वळण घेतोय मिड विकेटला क्षेत्ररक्षक. एकच धाव. काय फेकी आहे. तरबेज आहे फिल्डर. तर एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावत आहे. धावफलकावर धावांची टोटल झाली आहे 24-24 धावा. बारा चेंडू आणि 33 धावांची गरज आहे विजयासाठी. हा सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण अजून क्षमता भरपूर आहे सापे टीमच्या बॅटर्समध्ये. या ओव्हरमध्ये जर 15+ धावा गेल्या तर अंतिम षटकामध्ये हा सामना पाहायला मजा येणार आहे. परंतु मानव म्हात्रे आहे, वेगवान गतीचा गोलंदाज, मुभा देणार नाही. छोटंसं रनअप चूज केलंय मानवने. स्पिन अटॅक येतोय की काय. निश्चितच पहिला चेंडू चांगला राहिलाय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दबाव निर्माण करताय फिल्डर्सवर आणि या 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या. या दोनच्या मदतीने धावफलक पुढे सरसावते. 11 चेंडू आणि आता 31 धावांची गरज विजयासाठी. मानव म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. जिद्दीचा आणि चिकाटीचा हा खेळाडू आहे. आता मागच्या काही दिवसांपूर्वी इंजर्ड झाला होता, तरी देखील चांगल्या टचमध्ये तो गोलंदाजी करत असतो आणि बॅटिंग देखील. यामध्ये लाईन पाहावी लागेल मानवला. वाईट चेंडू. अवंतर धाव. आता समीकरण थोडंसं सोपं होत आहे. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव धावसंख्येमध्ये भर पडतोय. चांगला चेंडू. गती परिवर्तन. तिथे शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक होते. चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान एक धाव येते. आता 11 चेंडू, 10 चेंडू आणि 29 धावांची गरज. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या डोक्यावरनं चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. आमच्या समोरच्या कक्षाला दिली मानवंदना. षटकार. तिथे हाईट कमी पडली त्या क्षेत्ररक्षकाची. जर जयेश सारखा क्षेत्ररक्षक तिथे असता तर निश्चितच झेल पकडला गेला असता. त्याच्या हाताला बस्ट होऊन चेंडू निघून गेला. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं पाठवून दिला बॉल षटकारासाठी. 9 चेंडू 23 ची गरज. पुढचा बॉल. आणखी एक चांगला फटका. यावेळी क्षेत्ररक्षक येतोय.
डाऊन दी बॉल आणि झेल पकडण्याचा प्रयत्न, थोडंसं मात्र फंबल तिथे, कॉलिंग थोडीशी चुकली होती आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत आहे. आता 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे मित्रांनो आणि विजयासाठी 21 धावांची गरज. मी म्हटलं होतं अजूनही सामना संपलेला नाही. जोपर्यंत शेवटचा बॉल फेकला जाणार नाही तोपर्यंत हा सामना संपणार नाही, कारण दोन्ही संघ ताकदीचे संघ आहेत, एका कॅलिबरीचे संघ आहेत. समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव. 21 कमी होत चाललाय आता, 7 मध्ये 20 ची गरज. बॉल चांगला होता परंतु धाबा किती मिळतील? 1 धाव पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न, धावचीची संभावना परंतु थोडस फंबल पाहायला मिळते मानव म्हात्रेच्या स्वरूपात. कलेक्शन प्रॉपर झालं. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. क्या बात आहे, व्हॉट अ गुड रनिंग बिटवीन द विकेट. यष्ट्यांच्या मागे काय पळतायत, सश्याचा वेग, चितेची चपलाई तिथे पाहायला मिळाली आणि अशा रीतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 40 धावा विजयासाठी 6 चेंडूमध्ये 17 ची गरज. चला टीम ऑर्डर नको आहे अजून. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि कुठेतरी आज वेळ भरपूर वाया गेलाय आयोजकांचा. आज सेमीफायनल देखील आहे, एक सामना एक्स्ट्रा आहे आपल्याला, कारण 10चा जेव्हा पोल असतो तेव्हा अतिरिक्त सामने खेळवावे लागतात आणि आज देखील आयोजकांवर भरपूर मोठं दडपण असेल. सर्व सामने आज पूर्ण होतील का नाही याची देखील खात्री नाही आणि त्या अनुषंगाने आपण फास्ट खेळायचं थोडंसं. गोलंदाज आशिष येतोय, आशिष शेलार, आशू. आशिषला आता 17 धावांचं संरक्षण करायचं आहे. करून दाखवेल का? क्षमता भरपूर आहे आशिष मध्ये, चांगली गोलंदाजी सातत्याने करत असतो, परंतु आज ते काम करून दाखवावं लागेल. गोलंदाज आशिष शेलार बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. फलंदाज ऑन स्ट्राइक अरबाज आहे. नॉन स्ट्राइक एंडवर आपण पाहतोय संकेत, जो सलामीचा फलंदाज आय थिंक. पहिला चेंडू सुंदर, त्याला हुक केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, पोचतील का? चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर, एका टप्प्याने पाठवला सीमा पार. येतो पहिल्या चेंडूवर पहिला धमाका, पहिला तडाखा, चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार. आता थोडंसं दडपण येतं आशिषवर देखील. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आणखी विजयासाठी. 13 धावांचं संरक्षण करावं लागेल. बॅटची इनर एज, चांगला चेंडू, वापसी राहिली आहे आशिष शेलारच्या माध्यमातून. आता 4 चेंडू 13 धावांची गरज, एक डॉट बॉल पाहिजे. चार 13चं 21. थोडासा सामना आता पलटतोय दोन्ही संघाच्या बाजूने. आता न्यू बॅटर देखील आले मैदानाच्या आतमध्ये.
रिटायर्ड आउट झालेत. विकेटचं पतन झालं होतं. फटका सुरेख आहे. स्क्वेअर लेगला गॅप मध्ये आहे. गॅप शोधली आहे तिथे आणि चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. आणखी एक दर्जेदार चौकार. मॅच मध्ये आता शिरकाव करतोय आई गावदेवी सापे संघ. चांगली बॅटिंग होते. फलंदाज अरबाजच्या बॅट मध्ये धावा येतात. यावेळी हेलिकॉप्टर ताकदीचा वापर केलाय. मनगटी फटका आणि बॉलला पाठवला. स्लॉट मधला चेंडू पार्किंग प्लॉट मध्ये फेकला. षटकार येतोय. फटका होता. 17 धावांची गरज होती आणि आता पूर्णतः या मॅच मध्ये शिरकाव करतोय. अरबाज इज ऑन फायर झालाय. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. हा सामना आता सोपा होतोय, खुला होतोय खऱ्या अर्थाने सापे टीम साठी. खोदून काढला. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न निश्चित करतील. मानस आहे, धाडस पूर्ण करावं लागेल आणि बघता बघता एकेरीचं रूपांतर दुहेरी धावामध्ये. 2 धावा तर कंप्लीट केल्यात. आता पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये तापलेलं वातावरण पाहायला मिळतंय, कारण या मैदानाच्या चोर वाटा माहिती आहेत पीसीए टीमला, परंतु कुठेतरी जबरदस्त तालमेल दोन्ही फलंदाजामधला पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण. आता एका चेंडूमध्ये एका धावेची गरज. एक चेंडूमध्ये 6 धावांची गरज असली तर फलंदाजाला जितका त्रास जाणवत नसतो तितका एका चेंडूवर एक धाव असताना जाणवत असतो, कारण ते दबाव असतं ते गोलंदाजावर कमी आणि फलंदाजावर जास्त असतं. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा प्रमुख नियम आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. ड्रेसिंगची नक्कीच पॅनल्टी लागली. या ड्रेसिंगच्या धावा किती महत्त्वाच्या होत्या हे आता आपल्याला समजलं असेल. आता 3 धावा राहिल्या असत्या निश्चितच. आणि सहज चालता चालता जर कोणता खेळाडू गेला असता तरी 11 जर्सी घेऊन आले असत्या घरातून. इतक्या जवळ क्रीडांगण आहे पीसीए टीमच्या. सहजाताने खेळून काढलाय. जयेश शेलार तिथे पोचले, लपकलाय, परंतु काय घडलंय पंच आम्हाला सांगा. डिसिजन विकेट आणि हा सामना मुखातून हिसकावून घेतलाय. आई गावदेवी सापे टीमच्या मी म्हटलं होतं की चोर बाटा या मैदानाच्या माहीत असतील गाव पवनपुत्र पीसीए टीमला, आणि आज सामना शेवटच्या मुवमेंटला जिंकला तो म्हणजेच पवनपुत्र पीसीए टीमने. खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट आणि हार्ड लक, टफ लक आई गावदेवी सापे. तर देऊयात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर राजू सर आज भरपूर रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत. तर या मॅचचा हिरो कोण आहे, कोणत्या खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे, तर निश्चितच